तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज, आवाज लोकशाहीचा। आज दिनांक 26 जानेवारी 2025 पासून मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे। तर आत्ताच माननीय श्री राऊत साहेब माझ्याकडे मी माझ्या तक्रारीमध्ये असं सांगितलं होतं, 17/1 ला मी तक्रार दिली होती की 5 दिवसामध्ये संपूर्ण तक्रारीची चौकशी करून दप्तर तपासणी करावी ग्रामपंचायतची शिरसाळ्याची आणि मला त्याचा अहवाल 5 दिवसात देण्यात यावा। तर आज 26 जानेवारी म्हणजे 9 दिवस पूर्ण होऊन आतापर्यंत अद्याप अहवाल मला भेटलेला नाही। पण हे पत्र त्यांनी मला आता देत आहेत, तर मी हे पत्र घेण्यास तयार नाही का? कारण त्यांनी मला हेच पत्र झेरॉक्स कॉपी व्हिडिओची सही झेरॉक्स याच्यावर हे बघा, आणि हे पोस्टचं लेटर हे मला कालच्या तारखेत भेटलं आणि आज ते येत आहेत की ते म्हणतं लेटर तुमचं आहे, घ्या म्हणे ओरिजिनल सहीचं। तर मी हे ओरिजिनल सिग्नेचरचं लेटर घ्यायला तयार नाही का? कारण मी एका भ्रष्ट विस्तार अधिकाऱ्याच्या विरोधात उपोषणाला बसलेलो आहे आणि व्हिडिओ काय सांगतात, पत्र देतात, AS गाडेकर विस्तार अधिकारी पंचायत, जे की आत्ता 2 ते 3 महिने झाले येऊन त्यांना चौकशी करून अहवाल सादर करा म्हणतात। म्हणजे एक मुजर झालेला अधिकारी जो इथं त्याची प्रस्त आहे, त्याचा धाक आहे इथं, तर त्याचा हा विस्तार अधिकारी चौकशी कशी करू शकतो? तर त्याच्यावर ते शासनाचा प्रशासनाचा दबाव आहे, तो नवीन व्यक्ती आहे। मला वरिष्ठ अधिकारी तहसीलदार किंवा SDM साहेब यांच्याकडून चौकशी होऊन त्यांच्या स्तरावर ही चौकशी होऊन मला त्यांचा अहवाल भेटण्यात यावा, तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही। थँक्यू, धन्यवाद राऊत साहेब, तुम्ही आले, तुमचं धन्यवाद। मी पत्र घेतलं नाही, माझ्याकडे तुमचं झेरॉक्स पत्र आलेलं आहे, हे झेरॉक्स आहे ना, त्याची ओरिजिनल कॉपी ही दिली मला। तू पाय आता याच्यात तफावत आहे, इथं दाखव या पत्रामध्ये तफावत आहे पा। हे पत्र मला आलेलं आहे पोस्टानं, इथं पोलीस निरीक्षक ठाणे लिहिलेलं आहे खाली, इथं माझं लिहिलेलं आहे, इथं गाडेकर, आणि हे पा ही परत इथं वेगळ्या अक्षराने लिहिलेलं आहे, ही ओरिजिनल सही आहे, ही झेरॉक्स सही आहे। म्हणजे पत्रामध्ये तफावत आहे। आजच्या तारखेत ते पत्र काढतायत, इथं वेगळं लिहितं, इथं वेगळं लिहितं, म्हणजे हे यांनी काय लावलं हे तुम्ही बघू शकतात। पत्रकार महोदय, तुम्ही स्वतः संपादक आहात, ठीक आहे, धन्यवाद।